आजच्या गोष्टीचे नाव आहे वाघ आला रे वाघ आला. एका सुंदर गावामध्ये गोपी नावाचा एक मुलगा राहायचा. तो खूप मस्तीखोर होता आणि तो सगळ्यांची चेष्टा करायचा. त्यांचे वडील बोलतात की आज मला बरं नाही वाटत आहे, तर तू आज जंगलामध्ये त्यांना चारू घालायला जा. आणि मग तो जातो आणि झाडावरती बसतो आणि मग त्याला बोर वाटत होता आणि मग त्याला एक युक्ती सुचली आणि तो बोलला, वाघ आला वाचवा वाचवा, तो माझ्या गाया खाऊन जाईल. आणि मग सगळ्या गावकऱ्यांनी आवाज ऐकला आणि मग ते सगळी कामं सोडून जे भेटलं ते घेऊन पळाले जंगलाचे ओर. आणि सगळे मदतीला आले आणि मग लोक बघतात तर काय वाघ आहेच नाही. आणि मग गोपी खूप जोराने हसायला लागला आणि मग बोलला, काका काहीच वाघ नाही, मी फक्त तुमची मस्ती करतोय. मग हे ऐकून गावकऱ्यांना खूप राग आला आणि ते बोलले, आता आम्ही मग तुला कधी मदत नाही करणार. आणि मग ते तिथून निघून गेले. संध्याकाळी गोपीने सगळ्या त्याच्या गाया घरी घेऊन गेल्या. मग दुसऱ्या दिवशी मग गोपीने पण तसंच केलं. त्याने सगळ्या गाया त्याच्या जंगलात नेल्या आणि मग झाडावरती चढून बोलला, वाघ आला वाचवा वाचवा. आणि मग ते परत गेले मदती करायला आणि मग बघतात तर काय वाघ नाहीये. आणि मग गावकऱ्यांना खूप राग आला आणि बोलले, आता आम्ही कधीच मदत नाही करणार तुला. आणि मग ते तिथून निघून गेले. मग तिसऱ्या दिवशी मग तो जातो आणि मग बघतो तर काय मागं तर वाघ आहेत आणि मग खूप सारे वाघ आहेत. आणि मग तो ओरडला, वाघ आला वाचवा. आणि मग तोपर्यंत वाघांनी सगळ्या गायावरती हमला केला. तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, रडायला लागला. आणि मग गावकऱ्यांनी बोललं, आता ह्याची मदत नाही करायची आपण, हा का आपल्या खोड्या करतोय. आणि गावकऱ्यांनी मदतीला गेलेच नाही. वाघांनी सगळ्या गाय खाऊन टाकल्या. एक गावकरी सांगतो की गोपीच्या वडिलांना की सगळ्या गायावरती वाघांचा हमला आहे. गोपीचे वडील गोपीला मदत करायला जंगलात गेले आणि पाहतात तर काय सगळ्या गाय तर मेल्या. आणि ते बोलतात, गोपी तू काय केलं? तुझ्या खोट्या बोलण्यामुळे आपल्या सगळ्या गाय मेल्या. गोपी रडू लागला आणि त्यांनी माफ केलं त्याच्या पप्पाला. गोपी त्याच्या वडिलाची माफी मागायला लागला, मी इथून पासून पुढे काहीच असं करणार नाही आणि इथून पुढे मी कधी खोटं बोलणार नाही. यामधून तुम्ही काय शिकला आहात मुलांनो? कधीही खोटं बोलू नये.